आता तयारी वगैरे झाली आहे सगळ्या पोरांची. अर्धी तयारी करतात आणि अर्धी बाकी आहे. अर्धे येऊन बसले तिथे. सार्थक आलाय, दादा येते आणि बघा आत्याचा पोरगा कुणाल मुंबई इंडियन्सचा मोठा फॅन आहे. इथं मॅचेस ही कोण आहे थाला नको रोहित शर्माचे फायनली घरी आले कोंडलावरून. गोंधळ झाला आमच्या देवांचा. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, देव आमचे आलते तेव्हा वाजवत गाजवत नेलता आम्ही. आज गोंधळ होता देवांचा. मग मी आलोय, भावाला सर्व आलेत आम्ही. भाव इथं बसलोय. तर आता आमचे दिदी आहे काकांच्यावर, तिचा हे जमलाय टिळक सेरेमनी आहे. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत बघायला. तसं जेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला दाखवतो आता. बाहेर सर्व मंडप पिंडप घातलंय. चला मला आता दाखवते. ती दिदी आतमध्ये असेल. सर्व इथे तिचा हे मंडप बांधत घेतलं आहे बघा. कार्यक्रमच चालू आहे सगळा. ते असत आता घरी बघूया. ही बघा या दिदीचं आहे टिळक सेरेमनी आज. कसं वाटतंय? लाजते ती साक्षी. संध्याकाळी दिदीचा लुक बघा. संध्याकाळी आता लुकच दिसेल तुम्हाला. काय बोलत नाही, लाजतायत त्या जरा. डायरेक्ट लुकच दाखवते तुम्हाला मेकअप केल्यावर. तर आता सर्व इथे पोरं बसले आहेत. सगळे आले तिकडे जमायला. संध्याकाळी कार्यक्रम आहे. कितीला आहे आपला कार्यक्रम? हे परिस्थिती काय कार्यक्रम चालू होईल. अराउंड 7ला कार्यक्रम. काय जेवण वाढायचं ना? वाढशील ना? गाईज योग काहीच काम नाही करत. सगळं आमच्यावरती सोडून देतो. काय पण बोलतोय लांब राहायचे. नाही रे, करतो तो पोरगा. एक आतमध्ये गेलतो ना मी. पाहुणे दाखव. मेन पाहुणे नंतर संध्याकाळी ते येतील. ते 6, 6:30 काय कुठे तू का लाजतेस? पण भाई जेवायला कोण वाढणार आहे रात्री? यो काय कामच करत. सर्वजण आपल्या इकडची जेवायला वाढणार, मदत करणार आहे. ही दोघं आवडतच बोलते. डेंजर. 4 किती जातात भाकरी? एक भाकरी मला मुश्किलने जाते. स्टँडर्ड बनतात का ते? ही 10 भाकरी खातात ते. तू किती खाते का? लेवल ठेवतात का? तू पण 2 खाते ना? ही 2 वडापाव एका टायमाला खाते. मटन आणि मुंडे. ही 2 खाते तू वडापाव? काजू आलेला आहे. सामान मटन आलेला आहे. मटन माल आलेला आहे. माल खायचा. माल आला बघ. मटन आलंच नव्हतं, आत्ताशी आलं ना? हा, नानाने आणला. डेंजर. आता आपल्याला वाटच बघतोय जेवण झालं का खायचा पका. यांना येऊन अर्धा तास झालाय तरी अजून तसेच कपड्यांवरती बसले. हा, आम्ही अजून कपडे नाही बदलला. मी तर टिकलीच नाही गेलं. माल मटेरियल निघलेला आहे. माल आलाय हे बघा. रात्रीचा सोय झालेली. किती किलो भाई? जाम आलंय वाटतं. सोबत प्रचिती गायकर यांचं आगमन चिकन मटन बरोबर. चिकन मटन बरोबर हार्दिक स्वागत का? पोरं काही बोलताय? पोरं नाही काही. हा एकटाच बोलतोय. माझा काही कसूर नाहीये. कसूर? डेंजर. तर अशा प्रकारे झाला असं तिथे सर्व जेवणाचा कार्यक्रम. आपण जाऊया आता. पहिले काय रे सोय दाखवले ना थंडा पाण्याची. हे काय बाबा बाटल्या फलं बिलं सगळे. हे फलं पण हा छोटा आहे, हा छोटा आहे, हा मोठा आहे. हा हे दाखवू दे ना, ते गरम होतील. ही भाई कलिंगड बिलिंगड सगळं आहे. जिरा सोडा वगैरे पण ठेवलाय. हा चला 4-5 इथं संपू. चला जेवण तर दाखव. ही भाई का हिरो ना कोणाकडे लावून हिरोगिरी करते.
तर इथं आलं आता जेवणाचा कार्यक्रम झाला, अजून काय कशात काही नाही. पोरं वाट बघते जेवणासाठी. खास करून हा हा खास करून हा. नाही रे, खास करून सगळीच वाट बघतायत. वेले ना वेले अजून वेले अजून तिथं अजून बघा कांदा आहे. चाललंच आहे. झालं अजून दाखवतो तुम्हाला. या तुम्ही पण खायला. मग काय रे बोलवायचं काय ना खायला. येतील खरं झाली मग भाई, मग कमी पड. 4-5 तासात 3 तासात यायचं असेल तर आली तर परवडणार नाही याला. आमचं एकटंच जेवण होणार इकडे काय रे. सगळे कांदा पोरावी कामं करायला घेतले. तुमचा रोहनदा धारे जाम सुरूला. तो बघा आमचा H1 बसलाय तिकडच. बरोबर आहे ना. बस बरोबर आहे. भाई पळू नको, कांदा काप. सर्वात मेहनती माणूस. हा त्यांनी जाम कापलेत कांदे. पूर्ण अर्धा कांदा कापलाय त्याने. अर्धा कांदा नाही रे. तर इथं आता फोरण्या घालत घेतल्यात. काय का नाणी कांदा फ्राय करता. आता मटण घालायचं आहे. किती किलो आहे. 10 किलो मटण. आणि काय मुंडी बिंडी काय बिंडी सगळं आहे बेटा. ते झाल्यावरती आता मुंडी घालायची. किती किलो आहे ते पण. मुंडी काय माहिती आता नानांनी किती आणले ते. आणि इथं काय आहे का. चिकन आहे. किती किलो आहे. 10 किलो चिकन आहे. सुक्का करायचा आहे तो. चिकन सुद्धा आहे इकडे. आता तर जेवणच चालू आहे आता सगळा. मुंडी घालायची बाकी आहे अजून. इथं मटण माझी फोडणी द्यायची आहे. इथं चिकन घातलेलं आहे. आता काल मी हे केले तेव्हा. इथं मुंडी आहे. मुंडी इकडे आहे. ही मुंडी. बरंच भाज्या जेवण आलं तरी चालते. बोलत आहे का. बोलू तर वहिनीने डाल धुवत घेतले. वहिनी काय आहे. डाल मुंडी आहे का. डाल मुंडी आहे. अर्ध जेवण झालं तिकडे काहीतरी झालं असेल ना. काय नानी इथं मटण झालंय. रमी भाई हे काय ते डाल मुंडी. आणि तिथं चिकन आहे वाटतं. चिकन आहे वाटतं. चिकनच आहे ना पण. डेंजर म्हणजे चांगलं रे. डेंजर चांगला वास. डेंजर म्हणजे खतरनाक झालाय. मुंबईची भाषा आहे. आमच्या बायकाची तर सगळं बनवतो तर कोणाला बोलवायची गरज नाही पडत. आमचं आम्हीच करतो इकडं. गायकर कॅटरेस. हॅलो गाईज. तो संत दादा आलाय. ये बकरा मुंडी. चिकन मसाला. चिकन आहे. तुम्ही ढिमला झाले डबल.
वगैरे झाली सगळ्या पोरांची, अर्धी तयारी करतात आणि अर्धी बाकी आहे. अर्धे येऊन बसले तिथे. सार्थक आलाय, दादा येते आणि बघा आत्याचा पोरगा कुणाल मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. मुंबई इंडियन्सचा मोठा फॅन आहे. दिवसे मुंबई इंडियन्स. जय श्री. इथं मॅचेस ही कोण आहे, थाला नको. रोहित शर्माचे फॅन आहेत आपण. 9 नंबर फक्त. मुंबईचा मोठा फॅन बसला इथं मॅच बघायला. दिल से मुंबई. मुंबई का. हे धोबा रोहित शर्मा आपला, मुंबईचा राजा रोहित शर्मा. पोरा फुल जोश मध्ये मॅच बघायला. आजची तरी ना जिंकायची नाही भाई. आजची जिंकणार. जिकल का मॅच? जिकल जिकल का रे मॅच? जिंकलीच पाहिजे. जिंकलीच पाहिजे. हो, मामा आलेले मामा. पप्पा आले तिथं. काय ना कोण जिंकल आज? मामाची प्रेडिक्शन आहे. मुंबई जिंकल आज. मुंबई जिकल सांगितलेलं आहे. मुंबई जिंकेल आता. बघूया आता मामाचे प्रेडिक्शन कसे ठरतात. हा. तर इथं शूटिंग झाली नवरीची. हे बघा नवरीची शूटिंग, साडी घातली, मेकअप केलाय. अरे पण त्याची 3 काढले ना रे. कट केले. तिला तिकडे तिला ती बाहेरची बरं लावायचा जागा असेल तर ती आहे ती चालू कर ना. जर ती पिन लाव तिकडे आतमध्ये. ती आतमध्ये येते आतमध्ये. जा नाही राहू दे. नको पी काढले बाहेर. नको. अशा प्रकारे ते शूटिंग चालू आहे. गाडी पुढे घ्या म्हणजे बसायला. शूटिंग. अरे इकडे प्रोग्राम. नवरी आता बसली वेटिंग करायला. कधी बोलव तिला तर ती वाट बघते. ही बघा चला बोलवलंय का? चला आता
आपण तर आता फायनली हे झालं आपल्या टिलक सेरेमनी. आता सगळं बसलंय तिकडे. एक ही आत्या आहे आमची. आत्या आहे का पप्पा वहिनी वहिनी आपली चेतन दादा मम्मी ही वनिता आत्या अक्षय दादा. मुंबई जिंकली का हरली रे? मुंबई का हरली का जिंकलीत ना? मुंबई अशा प्रकारे सगळं झालं आपला कार्यक्रम. Yeah.